गोष्ट ते बरोबर आपल्याला मूळव्याध भगंदर म्हणजेच पाइल्स फिशस फिशुला सारख्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आढळतं. व्हेरिकोज व्हेन सारखी समस्या आहे आणि त्याच्या पुढे जाऊन स्त्रियांचे विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला मासिक पाळीच्या समस्या आहेत, पीसीओडीचं प्रमाण आपल्या समाजात खूप वाढलंय, थायरॉइडची समस्या, हार्मोनल इम्बॅलन्स आहेत, वंध्यत्वाचं प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळतं आणि ह्या व्यतिरिक्त विविध स्वरूपाचे आजार ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला दीर्घकालीन चालणारे त्वचा रोग आहेत, सोरायसिस, विटिलिगो, एक्झिमा सारखी समस्या आहे, खास खरुजनायटा आहे किंवा त्याच अनुषंगाने ॲलर्जी आहे, अस्थमा आहे, दमा अस्थमा सारखे प्रकार आहे, लहान मुलांचे विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये विशेष करून मला वाटतं होमिओपॅथीचे जे उपचार आहेत ते सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे आहेत. त्यामुळे जरूर आपण ह्या नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरा आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आजच्या कार्यक्रमात खास करून आपण असणारी वेदना म्हणजेच विविध असणाऱ्या सांध्यांचं दुखणं, ज्याच्यामध्ये गुडघेदुखीची समस्या प्रामुख्याने आहे, पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला खुब्याचा सांधा किंवा फ्रोझन शोल्डर सारखी समस्या वाढलेली आढळते. विविध कारणांनी होणारी सांधेदुखी आहे ज्याच्यामध्ये वयोमानापरत्वे होणारा ऑस्टिओआर्थरायटिस आहे, पण त्याच्या पुढे जाऊन रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजेच आमवात, गाऊट सारखी समस्या आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, तापानंतरची असणारी सांधेदुखी आहे आणि त्याचप्रमाणे मानपाट कंबरदुखीचे प्रमाण सुद्धा आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेलं आढळतं. तर ह्याच्यावरती कशा रीतीने मात करायची आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर रीना मॅडमकडनं. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये. गेल्या काही वर्षात ह्या विविध प्रकारच्या दुखण्यांचं प्रमाण खूप वाढलं आणि स्त्रियांमध्ये विशेष करून गुडघेदुखीची समस्या किंवा कंबरदुखीची समस्या जास्त आढळते. तर सुरुवात करत असताना अर्थातच संधिवात किंवा गुडघेदुखीविषयी आम्हाला सांगा, काय सांगता येईल? जे संधिवातामधले जे लक्षण आहेत तर सगळ्यात पहिले आपल्याला पेन सिम्पटम चालू होतं, म्हणजे कुठेतरी वेदना चालू होतात. वेदना चालू होऊन हळूहळू कुठेतरी सूज यायला लागते आणि त्यानंतर मग लास्टच्या स्टेपमध्ये आपल्याला मूवमेंट रिस्ट्रिक्शन सारख्या गोष्टी पण दिसत आहेत. म्हणजे तुम्ही चालताना फिरताना तुम्हाला प्रॉब्लेम होतोय, साधा तुम्ही पायऱ्या जरी चढताय तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम होतोय, दुखणं म्हणजे मांडी घालून बसता येत नाही, हे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त त्रास करून देऊ शकतात. त्याचमुळे हा संधिवात खूप जास्त त्रासदायक ठरू शकतो. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की आता नम्मा होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या दुखण्यांसाठी विशेष करून सांधेदुखी, गुडघेदुखीची समस्या आहे, त्याचप्रमाणे मानपाट कंबरदुखी ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार येतात, ह्यासाठी विना शस्त्रक्रिया आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत ज्याच्यामध्ये नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल मेथडवरती आधारित ॲडव्हान्स्ड होमिओपॅथीचे फॉर्म्युले आपल्याला मिळणार आहेत. तर त्याचा लाभ घेण्यासाठी जरूर फोन करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक प्रेक्षक डॉक्टर रीना यांच्याशी संवाद करू इच्छितात. त्यातील एका प्रेक्षकाचा आपल्याला आता फोन येतोय, तर आपण बोलूया त्यांच्याशी. हा बोला, आपण आपल्याला काय प्रश्न विचारायचा आहे? सर, माझं नाव प्राजक्ता पाटील आहे, मी ठाण्याहून बोलते. तर 2 वर्षापासून मला गुडघेदुखीचा भरपूर त्रास होतोय. अगदी उठता बसताना कटकट आवाज येणं, सूज येणं, अगदी चालताना येणं, तर हे सगळे त्रास मला 2 वर्षापासूनच जाणवते. तात्पुरते मी औषध घेतलेले, पेनकिलर्स वगैरे घेतलेले, पण मला काही फरकच जाणवत नाही आता. त्यासाठी तुमच्याकडे ट्रीटमेंट काय असणार आहे त्या संदर्भात मी फोन केला होता. तर आपल्याकडे जी होमिओपॅथिक उपचार पद्धती आहे ही नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट आपण इथे वापरतोय, ज्यामुळे काय होणार की तुम्हाला जो आजार आहे हा पुढे फ्युचरच्या दृष्टीने वाचवेल, कॉम्प्लिकेशन्स होण्यापासून वाचवेल किंवा आजाराचा प्रोग्रेस थांबवेल आणि जो तुम्हाला आता त्रास आहे तो पण हळूहळू कमी होईल. कुठलेही साईड इफेक्ट न करता आपली ट्रीटमेंट त्यावरती खूप चांगला रिझल्ट तुम्हाला देऊ शकते आणि सोबत ते सांध्यांवरती जे पण मसल्स आहेत, स्नायू आहे, यामध्ये मजबूती आणण्यासाठी आपल्याकडे फिजिओथेरपी सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही नक्कीच ठाण्याच्या ब्रांचला, नम्मा होमिओपॅथी ब्रांचला व्हिजिट करा, जेणेकरून आम्ही तुमची योग्य तपासणी करून तुम्हाला कुठल्या औषधी द्यायचे ते देऊ शकू. मॅडम, नम्मा होमिओपॅथीचे उपचार आहेत हे नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित आहेत, तर काय यांचं वेगळेपण आहे, काय सांगता येईल आम्हाला? आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतोय की इथे नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक मेडिसिन म्हणजे काय की मिनिमम डोसमध्ये आपल्याला असं एक औषधी काढायचं असतं की प्रत्येक एज ग्रुपवाल्या लोकांमध्ये सांधेदुखी सुरू होईल असं नाहीये. कुठेतरी तुमचा एक कॉन्स्टिट्युशन हा एक पार्ट जो आपण म्हणतो की ज्यामध्ये आपण तुमचा स्वभाव, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं राहणं, बोलणं, ह्या ज्या गोष्टी असतात हा एक माणूस घडवत असतं. म्हणजे फिजिकल कॉन्स्टिट्युशन आणि मेंटल कॉन्स्टिट्युशन आपण त्याला म्हणतो की एक माणूस आपल्याला फक्त पेन किलर्स न देता, आपल्याला फक्त वेदनाशामक गोळ्या न देता एका माणसाला किंवा एका इंडिव्हिज्युअलला ट्रीट करायचं आहे, जेणेकरून तुमचं ऑस्टिओआर्थरायटिसचे जे सिम्पटम आहेत ते तर आपण कमी करतोयच, पण त्यासोबत तुम्हाला आणखी पण काही त्रास असेल
तर तो सुद्धा त्या औषधाने कव्हर व्हायला पाहिजे. असं औषध असतं की जे तुमच्या स्वभावाला धरून दिलं जातं, त्यामुळे तेच औषधी तुमच्या बाकीचे जे कारण आहेत त्यासाठी सुद्धा ते उपयोगी पडेल. लाभ मिळवलेल्या एका रुग्णाचा आपण मनोगत ऐकूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती. नमस्कार, मी यशवंत पाटील. 2017 पासून मला त्रास होता. मी बरेच डॉक्टरांकडे गेलो, बरीच औषधोपचार केला, पण कुठल्याही प्रकारे मला त्याचा आराम आला नाही. पण जेव्हा मी टीव्ही शो मध्ये बघून या नमवैद्यशाळेचं नाव ऐकून मी त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली, मला भरपूर म्हणजे पहिल्यापेक्षा सुरुवातीपेक्षा आता मला जवळजवळ 80 ते 85% इम्प्रूव्हमेंट आहे. आणि इथला स्टाफ आणि इथले डॉक्टर्स खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि खूप चांगली ट्रीटमेंट होते. मला आता जवळजवळ 85% मला बरं वाटतंय. आपल्याला जर का आजारातनं पूर्ण मुक्त व्हायचं असेल, तात्पुरत्या स्वरूपाचा इलाज नको असेल, संपूर्णतः आजारावरती मात करायची असेल, तर जरूर आपण नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित नम्मा होमिओपॅथीचे उपचार घ्या, जे आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये विशेष करून आपल्याला दादर, ठाणे, अंधेरी, घाटकोपर या ठिकाणी उपचार मिळणार आहेत. या व्यतिरिक्त पुणे, डेक्कन या ठिकाणी, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा हे उपचार उपलब्ध आहेत. तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आपण आता जाणून घेतलं खास करून संधिवात गुडघेदुखीच्या विषयी. अर्थातच ही वयोमानापरत्वे होणारी किंवा सांध्यांची झीज झाल्यामुळे, कॅल्शियम कमी असल्यामुळे होणारी सांधेदुखी आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त तरुण वयात आपल्याला बऱ्याचदा सांधेदुखी होते आमवातासारख्या आजारांमुळे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण अनेक प्रेक्षकांचे प्रश्नही घेत आहोत. मगाशी आपल्याला प्रश्न आला होता, तो संधिवाताच्या स्वरूपात होता. अजून एक आपल्याला प्रश्न येतोय सांध्यांशी दुखण्याशी निगडीत समस्या असणाऱ्या प्रेक्षकांचा, तर आपण घेऊया फोन पुढचा. विचारा आपण. नमस्कार सर, मी संदीप जाधव बोलतोय नाशिकवरून. माझ्या सांध्यात जरा खूप त्रास होतोय. माझे सगळे सांधे दुखतायत. तर माझ्या सगळ्या सांध्यांवर सूज येते. सांध्यांच्या हालचाली एकदम मंदवलेत माझ्या. मी सगळे औषध उपचार घेतले, पण मला काही तात्पुरता फरक पडतोय. तर आपल्याकडे काय औषध आहे का याच्यावर? जरूर, काय सांगता? संदीप, या ठिकाणी आपण कॉन्स्टिट्यूशनल ट्रीटमेंट वापरतो, जी तुमच्या पूर्ण इम्युनिटीला बूस्टअप करेल, तुमच्या आजाराला पुढे वाढण्यापासून वाचवेल आणि तुम्हाला कुठलेही दुष्परिणाम न देता तुम्हाला एक हेल्दी लाईफ आपण देऊ शकतो. तर नक्कीच तुम्ही आमच्या नाशिकच्या ब्रांचला व्हिजिट करा नम्मा होमिओपॅथीला, जेणेकरून आम्ही तुमचं पूर्णपणे स्टडी करून तुम्हाला योग्य ते मदत करू शकू. आमवात अर्थातच विविध नावांनी संबोधला तो रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, गाऊट आहे, विविध प्रकारचे आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स दिसतात मॅडम. आणि ह्याच्यामध्ये आपली ऑटोइम्युन सिस्टीम किंवा रोगप्रतिकारक क्षमता कुठेतरी बिघाड उत्पन्न झालेला असतो. पुन्हा मला आवर्जून सांगायचं की आधुनिक शास्त्रात कोणते ठोस उपचार आपल्याला ह्या ठिकाणी दिसत नाहीत आणि त्यामुळे होमिओपॅथीकडे आपण एक आशेचा किरण म्हणून बघतोय. काय सांगता येईल? आमवात म्हणजेच रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो, हा एक ऑटोइम्युन आजार आहे. आपल्याला काय होतं ना की मुवमेंट फ्रीली करता येत नाही. हाताची घट्ट पकड किंवा घट्ट मूठ पण आपल्याला बांधता येऊ शकत नाही. आणि जे आपण सांगितले की ऑटोइम्युन आजार आहे, तर त्याच सारखा एक ऑटोइम्युन आजार म्हणजे सोरायटिक आर्थरायटिस बद्दल पण आपण सांगू शकतो. ज्या ज्या ठिकाणी तुमचे पॅचेस आहेत त्यानंतर तुम्हाला त्या रिलेटेड जॉईंट प्रॉब्लेम चालू होतात. तर हा सुद्धा एक ऑटोइम्युन आजार आहे. सो तेच आता आपल्याकडे कुठली ट्रीटमेंट आहे, आपण नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन वापरतो. या औषधाच्या सहाय्याने आपण पेशंटला चांगल्यात चांगला रिलीफ देऊ शकतो. म्हणजे जे पण साईड इफेक्ट न देता, कुठल्याही प्रकारचे केमिकल्स आपल्या औषधांमध्ये नाहीये. जर केमिकल्सच नाहीयेत, त्या औषधी पूर्ण नॅचरल पद्धतीने बनलेल्या आहेत, त्यामुळे त्याचे कुठलेच साईड इफेक्ट आम्ही तुम्हाला देत नाही. यामुळे काय होणार की तुमचा जो आजार आहे हा आपल्याला त्या स्टेजला थांबवून हळूहळू आपल्याला तो कमी करायचा असतो आणि आजाराला प्रोग्रेस होण्यापासून थांबवायचा आहे. सोबत सोबत त्या आजारामुळे जे जे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला येऊ शकतात फ्युचरमध्ये, ते सुद्धा आपण थांबवू शकतो विथ द हेल्प ऑफ नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन. एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला डॉक्टर रीना यांनी की कशा रीतीने आपण खास करून रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे ज्याला आमवात म्हटलं जातं, ह्यावरती आपण मात करू शकतो आणि तेही सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाच्या उपचारांनी. तर ह्यासाठी जरूर आपण नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरा. महाराष्ट्रात सर्वत्र हे उपचार उपलब्ध आहेत. फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. मॅडम, या अनुषंगाने गाऊटची समस्या सुद्धा आपल्याला वाढलेली दिसते. युरिक ऍसिड डिपॉझिट झाल्यामुळे जॉईंट्समध्ये बऱ्याचदा ह्या वेळेस सांध्यांना सूज दिसते, घोट्यापासून बऱ्याचदा सुरुवात होते आजाराची. काय सांगता येईल आम्हाला? तर गाऊट म्हणजे जर आपल्याला सांगायचं झालं तर काय होतंय की तुमच्या रक्तामध्ये युरिक ऍसिड लेवल वाढतीये. हे जे वाढलेलं युरिक ऍसिड असतं हे आपल्या सांध्यांमध्ये, पायाचा जो सांधा आहे, सगळ्यात छोटी छोटी जॉईंट आपण जे म्हणतो, ते काय होतं की तिथे साचलं जात आहे. युरिक ऍसिडचं जर आपण सोर्स थांबवला तर आपल्याला ह्या पुढच्या गोष्टी सुद्धा आपण विथ द हेल्प ऑफ नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल ट्रीटमेंटने आपण ते पूर्णपणे थांबवू शकतो.
आपण आता जाणून घेतलं की गाऊट सारख्या आजारामध्ये सुद्धा आपल्याला संपूर्णतः मात करता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपण नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरा आणि त्यासाठी फोन करा. पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. हे खास करून नम्मा होमिओपॅथिक क्लिनिक्सचे हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि हे सर्व उपचारही घेऊ शकता. मला आवर्जून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना सांगायचे की कोणत्याही स्वरूपाचा दीर्घकालीन आजार असो, खास करून सांधेदुखी आहे, गुडघेदुखी आहे, मानपाट कंबरदुखी आहे, आपण या ठिकाणी विना शस्त्रक्रिया सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार घेऊ शकता. नम्मा होमिओपॅथिक क्लिनिक्स आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये विशेष करून आपल्याला दादर, अंधेरी, घाटकोपर, ठाणे या ठिकाणी उपलब्ध आहे सेवा. या व्यतिरिक्त पुणे, सोलापूर, कोल्हापूर, त्याचप्रमाणे नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी आपल्याला सेवा मिळणार आहे. तर या अनुषंगाने जरूर फोन करा. पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, अशाच प्रकारे जसं गुडघेदुखीमध्ये आपण जॉईंट रिप्लेसमेंट टाळू शकतो, तर मला आपल्याला विचारायचं आहे की खुब्याचा जो सांधा आहे, हिप जॉईंट आहे, तोही बऱ्याचदा तरुण वयात खराब होतो. तर ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला उपचार देता येणं शक्य आहे का? सो आपल्याला इथे काय करायचं आहे की शस्त्रक्रियेशिवाय किंवा शस्त्रक्रिया न करता कुठलेही पेन किलर, स्टेरॉइड न वापरता आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंटच्या सहाय्याने काय करतोय की तुमची इम्युनिटी बूस्टअप करायचं काम करतोय. जर मी तुमची इम्युनिटी होमिओपॅथिक मेडिसिन्सने व्यवस्थित करू शकले तर काय होणार की जो रक्तपुरवठा कुठेतरी तुमचा थांबलाय किंवा थांबत जातोय त्या रक्तप्रवाहाला आपण सुरळीत ठेवू शकतो. इम्युनिटी जर व्यवस्थित वाढवली तर खुब्याच्या जॉईंटला आपण प्रॉपर सर्क्युलेशन देऊ शकतो. ज्या ठिकाणी तुमचा रक्तपुरवठा सुरळीत राहिला म्हणजे तो भाग तुमचा जास्त काळ टिकण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्यासाठी आपण नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन्सचा नक्कीच इथे वापर करू शकतो, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभरासाठी तिथे तक्रारी येऊ नयेत. डॉक्टर रीना यांनी सांगितल्याप्रमाणे आपणही जरूर नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरा आणि त्यासाठी फोन करा. पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. गेल्या काही वर्षात आपल्याला मधुमेहाचे प्रमाण, डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आढळतं. विविध इतरही आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जी मधुमेहाची कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यासाठी सुद्धा नम्मा होमिओपॅथीचे उपचार एक वरदान आहेत. पण दुसरं एक आपल्याला दिसतं ह्याच्यामध्ये मधुमेहामध्ये की फ्रोझन शोल्डरची समस्या सुद्धा बऱ्याचदा वाढलेली आहे आणि इतरही कारणांनी अर्थातच फ्रोझन शोल्डर होतं, पण ह्याचं प्रमाण आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेलं आढळतं. तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला खास करून जी खांद्याची सांधेदुखी आहे त्याच्यामध्ये आपल्याला उपचार देता येतील का? बरोबर. तर फ्रोझन शोल्डर म्हणजे इथे काय होतंय की तुमच्या खांद्यांमध्ये वेदना चालू होतात आणि खांदा जो असतो आपला हा पूर्ण फ्रीली मुवमेंट करू शकत नाही आधीसारखा. तुमचा हात पूर्णपणे वरती जाणार नाही, कुठेतरी तुम्हाला अडखडल्यासारखं किंवा दुखल्यासारखं होतंय. इथे काय होतंय की डायबिटीसमुळे काय होतंय, डायबिटीस म्हणजेच मधुमेह, यामध्ये काय होतंय की तुमच्या रक्तामधली साखर कुठेतरी वाढतीये. रक्तामधली जर साखर वाढतीये तर रक्ताचा जो आधीसारखा फ्लो असेल, वेगाने जे जाऊ शकतं, कुठेतरी रक्तामध्ये थोडाफार थिकनेस यायला लागतो. त्यामुळे ते प्रॉपर सर्क्युलेशन होणार नाही, कुठेतरी सर्क्युलेशन डिस्टर्बन्सेस जास्त येतील. त्यामुळे काय होणार की खांद्यांमध्ये आपल्याला कॅप्सूल्स जे असतात आपला जो जॉईंट असतो हा पूर्ण मसल्सने किंवा कॅप्सूल टेंडन्स आपण म्हणतो त्याने कव्हर केलेला असतो. जर या कॅप्सूलमध्ये स्टिफनेस यायला लागला, ताठरपणा यायला लागला तर मग आपल्याला फ्रोझन शोल्डर सारख्या गोष्टी दिसतातच. फ्रोझन शोल्डरसाठी आपण काय करतो की वेदनाशामक औषधी, परत कुठलं पण दुखणं जर असेल तुमच्या शरीरामध्ये तर वेदनाशामक हा एकच औषधी आपल्याला फ्रिक्वेंटली घेताना आपल्याला दिसतं. इथे काय होणार की आपण वेदनाशामक औषधी घेणार किंवा डायबिटीस आहे, डायबिटीस रिलेटेड औषधी घेणार, पण मूळ कारण काय आहे तुम्हाला फ्रोझन शोल्डर येण्याचं, जर आपण या कारणाला फाइंड आउट करू शकलो, जर आपण त्या कारणावरती व्यवस्थितपणे अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला फ्रोझन शोल्डर पासून आपण सुटका देऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्याला खांद्याच्या सांधेदुखीवरती मात करायची असेल, फ्रोझन शोल्डरवरती मात करायची असेल तर जरूर नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरा. आपल्याला यासाठी फक्त कॉल करायचा आहे. पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. ह्याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की मानपाट कंबरदुखी जी आहे ह्याचीही समस्या गेल्या काही वर्षात वाढलेली आढळते. कारण आपली जी जीवनशैली आहे ती बैठी झालेली आहे. कॉम्प्युटर, मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे वापरण्याचं. या व्यतिरिक्त बाईकवरनं प्रवास आहे किंवा प्रवासाचंही प्रमाण वाढलेलं आहे आणि विविध कारणांनी इतर सुद्धा किंवा स्त्रियांमध्ये PID सारखी समस्या म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस आहेत, तर कंबरदुखीचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. तर ह्यासाठी सुद्धा आपल्याला आता ठोस उपचार मिळणार आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये. तर ते काय आहेत आपण जाणून घेऊया डॉक्टर रीना मॅडमकडनं. मॅडम, एकंदरीतच मानपाट कंबरदुखीची समस्या सुद्धा वाढलेली आहे. स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस शब्द आपण नेहमी ऐकतो. डिजनरेटिव्ह चेंजेस बरेच दिसतात आपल्याला स्पाईनमध्ये. तर
ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत कंबरदुखीच्या, मानदुखीच्या, तर ह्यावरती मात करता येणं आपल्याला शक्य आहे का? बरोबर. कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी हे आपल्याला भरपूर वेळेस ऐकण्यात येतं. कमी वयामध्ये सुद्धा आपल्याला मानदुखी किंवा पाठदुखी चालू होतं. सो कमी वयामध्ये जर चालू होणारा जर त्रास असेल तर त्याला आपण अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तुमचा जो एक इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे, म्हणजे जो एक कमावता एज ग्रुप ज्याला आपण म्हणतो, या लोकांमध्ये आपल्याला विशेषतः प्रॉब्लेम दिसून येतं. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये काय झालंय की सर्वजण युजली आपल्याला 80% पीपल आपण म्हणू शकतो की मेंटली ऍक्टिव्ह आहेत. कम्प्युटर समोर बसून आपल्याला काम करायचं आहे, लॅपटॉप समोर आपल्याला म्हणजे व्यवस्थितपणे आपण मेंटली तर ऍक्टिव्ह, बट कुठेतरी तुम्हाला फिजिकली सेडेंटरी लाईफस्टाईल जास्त बघायला मिळते. यामुळे काय होणार की तुम्हाला पाठीचे त्रास, मणक्याचे त्रास हे खूप जास्त लवकर दिसू शकतात. त्यानंतर सर्वायकल स्पॉन्डिलोसिस ज्याला म्हणतो आपण, आपल्या मानेचे जे मणके असतात, 7 मणके असतात आपल्या मानेमध्ये, तर काय होणार की तिथे पण तुम्हाला झीज होण्याची प्रक्रिया चालू होऊन मानदुखी चालू होऊ शकते. ही मानदुखी जर जास्त प्रमाणात वाढली तर ते दुखणं तुमच्या हातांपर्यंत सुद्धा जाऊन हातामध्ये कधीतरी मुंग्या येणं, बधीरपणा वाटू शकतं. पाठीचा जर त्रास असेल त्याला आपण लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणतो. यामध्ये सुद्धा तुमचे जे 12 मणके असतात पाठीमधले, लंबर रिजन मधले स्पेसिफिकली, यामध्ये झीज होऊन काय होणार की तिथे पण दुखणं चालू होऊ शकतं. कंबरदुखीचा त्रास तुमचा पूर्ण पायांमध्ये पण रेडिएट होऊ शकतो आणि जर त्या नसा आपल्या ज्या नर्व्स मणक्यांमधल्या जर दाबल्या गेल्या, नर्व कॉम्प्रेस जर होत गेला, तर तिथे सुद्धा पायामध्ये भारीपणा, पायामध्ये मुंग्या येणं, कधीतरी टोचल्यासारखं होणं, पायामध्ये अंगार होणं, भरपूर सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. भरपूर वेळेस आपण बघतो की जे 2 मणके असतात त्याच्या आतमधली जी गादी आहे, ज्याला आपण डिस्क म्हणतो, डिस्क रिलेटेड पण प्रॉब्लेम्स खूप सारे बघायला मिळतात किंवा कॅनल स्टेनोसिस सारखे पण प्रॉब्लेम. इथे काय सांगितलं जातं की शस्त्रक्रिया करायची आहे, पेन कमी करण्यासाठी औषधी घ्यायची आहे, पण काय होतं ना की हे आपण जर पूर्णपणे जरी आपण ट्रीटमेंट घेतली पण आपल्याला ते जो आजार असतो हा मुळापासून आपण बाहेर काढू शकत नाही. नक्कीच आपण मुळापासून काढण्यासाठी भरपूर आपल्याला काय असतं ना की ट्रीटमेंट जरी दिली पण मेंटेनिंग कॉज जर तुमचा ॲज इट इज आहे, म्हणजे तुमचं स्ट्रेस लेवल म्हणा किंवा तुमच्या कामाचं स्वरूप म्हणा, तुमचं मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जर म्हणा, औषधी दिल्यानंतर सुद्धा जर आपण ह्या गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज केल्या तर त्या कुठे ना कुठे आपण त्यांना चांगला इम्प्रूव्हमेंट देऊ शकतो पेशंटला. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने विविध प्रकारची असणारी ही मानपाठ कंबरदुखी, ह्याच्यावरती आपल्याला नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती जे उपचार आहेत ह्याने मात करता येणं शक्य आहे. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, गुडघेदुखी असो, खुब्याचा सांधा आहे किंवा खांद्याची सांधेदुखी आहे किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, आमवातासारखा प्रकार आहे, गाऊटसारखा प्रकार आहे, कोणत्याही कारणाने होणारी सांधेदुखी आहे, तापानंतरची सांधेदुखी आहे किंवा मानपाठ कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखा त्रास असो, आपण निराश होऊ नका. आपण जरूर नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरा आणि त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. नम्मा होमिओपॅथीचे उपचार आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये आपल्याला दादर, त्याचप्रमाणे घाटकोपर, अंधेरी, त्याचप्रमाणे ठाणे या ठिकाणी सेवा देत आहे नम्मा होमिओपॅथी क्लिनिक. आणि त्याच्या पुढे जाऊन पुण्याला डेक्कन या ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रासाठी आपल्याला कोल्हापूर, सोलापूर, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, त्याचप्रमाणे विदर्भासाठी नागपूर आणि मराठवाड्यासाठी औरंगाबाद. तर आपण जरूर या उपचारांचा लाभ घेऊ शकता. फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, RCC सेट स्कॉलरशिप टेस्ट मिस झाली किंवा देऊ शकला नाही, काळजी करू नका, कारण मोटेगावकर सरांनी 11वी PCB साठी फ्री फाउंडेशन कोर्स अनाउन्स केला आहे. तर मग आपल्या rccpattern.com या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करा किंवा संपर्क करा RCC लातूर 9075402222, नांदेड 9075392222. ये तो फंटास्टिक है। कल प्रिंसिपल ने हमें बुलाया है। हर्ष, क्यों बुलाया है? मुझे क्या मालूम। मिस्टर एंड मिसेस मिश्रा, कुछ तो गड़बड़ है। हर्ष, बेटा ABCD सुना ना। A for अचारी पनीर, B for बटर पनीर, C for चिली पनीर, K for कढ़ाई पनीर, M for मटर पनीर, P for पोटैटो पनीर। देखा, दिस इज नॉट नॉर्मल। बेटा, P for पोटैटो पनीर नहीं होता, पालक पनीर होता है। अब पूछिए इसे। सुहाना मसाले बनाए पनीर मजेदार। सुहाना, मजा आ गया। कौन
होणार करोडपती या खेळाच्या नोंदणीसाठी या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या किंवा सोनी लिव्ह या ऍपवर जाऊन नोंदणी करा. कोण होणार करोडपती येत आहे सोनी मराठीवर. एक्टर की जिंदगी हो या आपकी, हम सभी को किसी न किसी चुनौती का सामना करना पड़ता है. वी ऑल फेस द सेम चैलेंजेस, पर हम कभी हार नहीं मानते. Since 30 years, फ्लेमिंगो और हम, an aid for a new life. कोलेस्ट्रॉल की दवा व ब्लड थिनर्स कोलेस्ट्रॉल घटाने के साथ साथ आपके ब्लड प्रोफाइल को अनियंत्रित कर देते हैं, इसलिए लिपिडोम से प्राकृतिक रूप से कोलेस्ट्रॉल घटाइए. किसान कृषी प्रदर्शन पुण्यात यंदा 23 ते 27 मार्चला. तिकीट खरेदीसाठी किसान ॲप आजच डाउनलोड करा. हॅलो स्ट्रीट इन्स्टा शॅम्पू हेअर कलर. हात सुक्या केसांवर लावा आणि 5 मिनिटात धुवून टाका. हेअर कलर करणं हाका शॅम्पू इतकं सोपं आणि हा चालतो दीर्घकाळापर्यंत. पहिल्यांदा बाहेर खेळायला मिळालं. मी दुर्गीला एकटी बाहेर पाठवत नाही, तुम्हाला माहितीये ना, मग का पाठवली? धाडळीच्या तापाला कटाळून तू इथं आलीस. दुर्गी इथं सुरक्षित राहील म्हणूनच ना. अगं खेळू दे ना त्यासनी. दररोज संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवर. स्वप्न माझी आयुष्यात आली आणि भाग्योदय झाला. तसाच तुमच्या नशिबाचा भाग्योदय करणारा पार्टनर शोधत असाल तर आजच तुमचं नाव रजिस्टर करा marathishadi.com वर. अरे लेफ्ट बघा राईट बघा हात धरा लक्ष ठेवा फुंकर मारा मग चाखा सगळ्यात आधी इन्शुरन्स काढा. जोरात धरा नीट पकडा सगळ्यात आधी. मिस्टर आणि मिसेस कुमार दररोजच्या लाईफ मध्ये सगळ्यात आधी इन्शुरन्स काढतात, पण जर लाईफ इन्शुरन्सचं विचारलं नंतर काढूया ना. बाबा हाय, सगळ्यात आधी तुमच्या लाईफलाही द्या ना लाईफ इन्शुरन्सचा भरवसा. सगळ्यात आधी लाईफ इन्शुरन्स. कोण होणार करोडपती या खेळाच्या नोंदणीसाठी या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या किंवा सोनी लिव्ह या ऍपवर जाऊन नोंदणी करा. कोण होणार करोडपती येत आहे सोनी मराठीवर. आमची कार कितीला जाईल? सर ही. वाव. हो सर, OLX ऑटोज देतात तुमच्या कारची बेस्ट प्राइस. सुनीता, ऐकलंस तू हे काय म्हणतायत? हेच की OLX ऑटोज देतात तुमच्या कारची बेस्ट प्राइस. बाबा ऐकलं तुम्ही सुनीता काय म्हणते? हे सगळे हेच म्हणतायत की ही प्राइसच नाही सरप्राइज आहे. OLXautos.in ला भेट द्या. आज हम टाइम पर नहीं पहुंच पाएंगे. रास्ते में मुश्किलें तो आएंगी, पर गेम वही जीतता है जो खुद ही अपना रास्ता बनावे. RummyCircle.com पे खेलो, रहो एक कदम आगे और जीतो मेगा प्राइजेस. इस गेम में वित्तीय जोखिम की संभावना शामिल है और इसकी आदत लग सकती है. कृपया जिम्मेदारी से और अपने जोखिम पर खेलें. महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपल्या आशीर्वादाने विकासाला गती दिली. महामार्ग होतील, मेट्रो ट्रेन धावतील, गावांना शहरे, माणसांना माणसे जोडली जातील. आपल्याला धन्यवाद. 2 वर्ष, एक पर्व, आपल्या आशीर्वादानेच वाढला महाराष्ट्र गर्व. आपल्याला धन्यवाद. आपला महाराष्ट्र, आपले सरकार. 2 वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची. महाशिवरात्रि 2022 में आपका स्वागत है. इस पवित्र रात में अगर आप पूरी रात जागते रहें और कुछ जागरूकता बनाए रखें तो इससे आपके जीवन में जबरदस्त खुशहाली आएगी. सदगुरु द्वारा आदि योगी की कृपा में ऊर्जान्वित किया गया रुद्राक्ष निःशुल्क प्राप्त करें. SMS पर रजिस्ट्रेशन लिंक पाने के लिए 8300 पर मिस्ड कॉल दें. ये सिर्फ एक जागरण की रात नहीं, इसे आप सभी के लिए जागृति की रात बन जाना चाहिए. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. 9:30 पर्यंत पोहोचायचंय ना ऑफिसला. उठ आळशा, बायको कामावर गेली सुद्धा. आर्किटेक्ट. गुड मॉर्निंग बॉस. प्रेझेंटेशन रेडी आहे माझ्याकडे. काय लोणचं घालणार आहेस त्याचं? सॉरी बॉस, पाठवतो. घरात बायकोशी आणि ऑफिस मध्ये बॉसची पंगा नाही घ्यायचा. बॉस माझी लाडाची. 28 फेब्रुवारी पासून दररोज रात्री 8:30 वाजता सोनी मराठीवर. दिल का परिंदा उड़ चला, खुद की तो सुन ले, जी भर के जी ले, रुकना ना तू अब ठहर. Live rock, anytime, anywhere. Live rock, everybody loves to wear. Live rock, anytime, anywhere. उडत होतय धडधडला निघालावर आली आणि अंगात भरतय वारही फिरतीची बाधा झाली. झिंगाटी विध्वंस गाणे ते गाणं लागलं आणि माणसं विस्कटली सगळी. अजय अतुल लाईव्ह इन कॉन्सर्ट डबल ब्लास्ट 27 फेब्रुवारी दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. हेडलाइंस ब्रॉट यू बाय सुहाना मसाले. सुहाना मसाले बनाए पनीर मजेदार. रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये धडकल्या. त्रिकीजेबेंको या भागामध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने, तर खेर्सॉनमध्ये फडकला रशियाचा झेंडा. देश आणि स्वातंत्र्यासाठी लढत राहणार युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचा निर्धार, तर युक्रेन आणि रशियानं शांतता राखावी, तालिबानचं आवाहन. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय आणि विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी विशेष ऑपरेशन, सर्व खर्च भारत सरकार उचलणार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय. मुंबई पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकरचे छापे. भायखळ्यामध्ये जाधव यांच्या इतर मालमत्तांचीही तपासणी. पालिकेच्या कंत्राटदारांवरही छापेमारी. आणखी 4 जणांवरती लवकरच कारवाई होणार. यशवंत जाधवांवरील आयकरच्या छापेमारीनंतर सोमय्यांचा इशारा, तर पालिका निवडणुकांच्या तोंडावरती छापे. शिवसेनेचा पलटवार. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर संतापला. कॅसिनोच्या जाहिरातीसाठी फोटोचा गैरवापर झाल्याचा आरोप. कायदेशीर कारवाईचा इशारा. नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. पाहुयात बातम्यांचं अर्धशतक. शिवसेनेचे मुंबई पालिकेमधील नेते यशवंत जाधव आयकर विभागाच्या रडारवरती आहेत. आयकर विभागाच्या पथकानं आज सकाळीच यशवंत जाधव यांच्या माझगावमधल्या घरी छापा टाकून चौकशी सुरू केली आहे. यशवंत जाधव शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावरती कोविड घोटाळ्याचे आरोप आहेत. यशवंत जाधव यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे माझगाव विभाग संघटक विजय लिपारे यांच्या निवासस्थानीही आयकर विभागाने छापा टाकलाय. मुंबई पालिकेमधील काही कंत्राटदारांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आलेली आहे. सकाळपासून आयकर विभागाची पथकं विविध ठिकाणी छापेमारी करते. आयकर विभागाच्या छापा पडल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आज यशवंत जाधव यांच्या घरी पोहोचल्या. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना महापौरांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मुंबईची जनता पाहतीये, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. यशवंत जाधव मनी लॉन्ड्रिंग करतात असा आरोप किरीट सोमय्यांनी केला. यशवंत जाधव आणि कुटुंबियांच्या ताब्यामध्ये आलेला पैसा हा युएईला पाठवण्यात आल्याचा देखील सोमय्यांनी आरोप केलाय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही सोमय्यांनी जोरदार टीका केली. तसंच पेडणेकरांनी एसआरए सदनिका हडप केल्याचा आरोपही केलाय. सोमय्यांनी केलेल्या आरोपांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलंय. किरीट सोमय्यांनी आरोपांचे पुरावे द्यावे असं पेडणेकर यांनी म्हटलंय. सर्व घोटाळ्यांची चौकशी शेवटपर्यंत घेऊन जाणार असंही किरीट सोमय्यांनी म्हटलंय. आणखी 4 जणांवरती लवकरच कारवाई होईल असा इशारा त्यांनी दिलाय. यशवंत जाधव यांच्यावरील आयकर छाप्यावरती प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवरती टीका केली. महापालिका निवडणुका जवळ आल्यानं ते शिपायांवरही छापे टाकतील अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली. तपास यंत्रणांकडून गळचेपी केली जात आहे. आम्ही सत्य बोलणार असं संजय राऊतांनी म्हटलंय. ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीनं आंदोलन सुरू केलंय. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादमध्येही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन सुरू केलं. मलिकांवरती झालेल्या कारवाईच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावरती उतरले. इकडे कोल्हापूरमध्येही महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. मंत्री हसन मुश्रीफ सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या वतीनं नांदेड शहरामधील आयटीआय इथे धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून भाजप दडपशाही करत असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बारामतीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. यावेळी भाजप विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. सोमय्या यांनी अनेक ठिकाणी बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये जमिनी विकत घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये अर्थात एनएससी घोटाळा प्रकरणामध्ये आता आनंद सुब्रमण्यम यांना अटक करण्यात आली. चेन्नईमधून सीबीआयने ही कारवाई केली. ऑनलाईन सट्टेबाजी आणि गेमिंगमध्ये सहभागी झालेल्या एका मुंबईमधील व्यावसायिकावरती आयकर विभागानं छापा टाकलाय. 2018 सालच्या टीईटी परीक्षेमध्ये मोठ्या संख्येनं अपात्र परीक्षार्थी पात्र झाल्याचं समोर आलं. सायबर पोलिसांच्या तपासामध्ये 1778 विद्यार्थ्यांचं बिंग फुटलंय. सेंट्रल किशोर योजनेमधील 2.5 ते 3 वर्षांपूर्वी